मी जितेश कुमार लोढा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांच्या प्रेरणेतून ही मिशन आरंभ ऑनलाईन तासिका सुरू आहे, असे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आनंदजी भंडारी साहेब, ज्यांनी मिशन आरंभ या प्रकल्पाला गती दिली, असे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सन्माननीय श्री भास्करजी पाटील साहेब, आणि ज्यांनी या प्रकल्पाला अधिक गतिमान केले, असे जिल्ह्याच्या प्रकल्प नोडल अधिकारी आदरणीय जयश्रीताई कारले मॅडम, या सर्वांचे प्रथमतः मी आभार मानतो की या सर्वांच्या प्रयत्नातून प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या ऑनलाईन तासिकेचा लाभ घेता येत आहे. आमच्या संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री बाळासाहेबजी गुंड साहेब, आमच्या मिशन आरंभ या प्रकल्पाचे तालुका नोडल अधिकारी आदरणीय कल्याणजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे साकूर बीटच्या विस्तार अधिकारी मॅडम आदरणीय सुनंदाताई ठोकळ मॅडम, साकूर केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय भोसले साहेब, त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी उपस्थित केंद्र प्रमुख आदरणीय बाळू जाधव साहेब, यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. या सर्वांनी मला ऑनलाईन तासिका घेण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. तसेच आज मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकत आहे, त्याच्या पाठीमागे जी तंत्रस्नेही मित्रांची टीम आहे, त्यामध्ये सर्वच जण खूप ऍक्टिव्ह आहेत आणि अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं असतं. त्यामध्ये आमचे मित्र असतील ईश्वर राऊत सर, सीताराम दळवी सर, अशोक सोनवणे सर, प्रेमराज तावरे सर, या सर्व तंत्रस्नेही मित्रांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करतो. आज आपण जो घटक पाहणार आहोत, तो काल आपण सुरू केलेला आहे की कूट प्रश्न, आणि कूट प्रश्न या घटकाला 16% भारांश दिलेला आहे आणि त्यामध्ये कोडे हा उपघटक आपण पाहत आहोत. तर हे कोडे हा उपघटक सोडवत असताना ज्याप्रमाणे आपण काल सांगितलं की आपल्या वर्ग संख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या या लक्षात असायला हव्यात, त्याचप्रमाणे आपले 1 ते 30 पर्यंतचे पाढे हे सुद्धा लक्षात असायला हवेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा 13चा पाढा असेल, 17चा पाढा असेल, 23चा पाढा असेल आणि 29चा पाढा असेल, यावरती आपलं चांगल्या पद्धतीने प्रभुत्व असायला पाहिजे. कारण की गेल्या झालेल्या परीक्षांमध्ये या पाढ्यांवरती जास्त भर दिलेला दिसतोय. तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या घटकामध्ये आलेले प्रश्न सहज रीतीने सोडवू शकतो. तर काल आपण या प्रश्नापर्यंत आलेलो होतो. आता आपण पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत.
आपल्याला हा पुढील प्रश्न आपल्या समोर दिसत आहे. या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायची आहे आणि ती शोधून आपल्याला त्याचं उत्तर, योग्य उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं येईल हे आपल्याला सांगायचं आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थितरित्या जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी 4, 6, 20, 6 प्रश्नचिन्ह 30, 8, 11 आणि 38 या 8 संख्या आणि एक प्रश्नचिन्ह या 9 चौरसांमध्ये लिहिलेलं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल याचं उत्तर तुम्ही शोधू शकता आणि तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. आपण बघूया त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं शोधता येईल. या ठिकाणी जर बघितलं आपण तर पहिली जी आडवी ओळ आहे ती पूर्ण आहे, दुसरी आडवी ओळ आहे ती पूर्ण आहे आणि मधल्या ओळीतल्या प्रश्नचिन्हाच्या जागी जे उत्तर येणार आहे ते आपल्याला शोधायचे आहे. या ठिकाणी जो 4 आहे आणि हा 6 आहे, त्या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 10. ती बेरीज येते 10 आणि 10ची जर आपण दुप्पट केली म्हणजेच 10 गुणिले 2 तर ते येतात 20. ही संख्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे आपण शेवटचा जो ओळ आहे त्यामध्ये या ठिकाणी आहे 8 आणि त्याच्या शेजारी आपल्याला दिसत आहे 11. या दोन्ही संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल 19 आणि 19ची जर आपण दुप्पट केली म्हणजेच 19 गुणिले 2 बरोबर 38. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 38 ही संख्या मिळालेली आहे. मग हाच नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम 30 या हे उत्तर मिळण्यासाठी 30 या संख्येची निमपट करून घ्यावी लागेल. म्हणजेच 30 या संख्येला आपल्याला 2 ने भागावं लागेल. 30 या संख्येला 2 ने भाग दिल्यानंतर 30 चे अर्धे 15 आणि 15 मधून जर आपण 6 वजा केले 15 वजा 6 तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 9. म्हणजेच आपला जो बरोबर उत्तर आहे ते आहे 9 आणि हे 9 उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपणास पाहावयास मिळते. अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित निरीक्षण करून प्रश्न सोडवला तर अतिशय व्यवस्थितरित्या आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14 आपल्या समोर आपण पाहत आहे. तर या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी संख्यांचे निरीक्षण केले तर 24, 3, 18, 12 प्रश्नचिन्ह 9, 27, 6 आणि 21 या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम या सर्व संख्या 3च्या पाड्यातील आहे आपल्याला समजतं, कारण की 3चा पाडा अतिशय सोपा पाडा आहे आणि तो आपला पाठही असतो. मग सर्वात प्रथम आपण या संख्या क्रमाने मांडून घ्यायच्या आहेत. तर सर्व आपण काय करूया की या संख्या क्रमाने या ठिकाणी लिहून घेऊया. सर्वात छोटी संख्या 3, त्यानंतर 6, नंतर आलेली संख्या 9, त्यानंतर आलेली संख्या 12, त्यानंतर आलेली संख्या 18, त्यानंतर आलेली संख्या 21 आणि त्यानंतर आलेली संख्या 24, तदनंतर आलेली संख्या 27. अशा पद्धतीने या 8 संख्या आपल्याला दिसत आहेत. या संख्यांचा मी चढता क्रम लावून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि चढता क्रम लावल्यानंतर माझं असं लक्षात येतंय किंवा आपल्याही लक्षात आलं असेल
की 3चा पाडा हा आहे त्या 3 एक 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, परंतु या ठिकाणी एक संख्या राहून गेलेली आहे ती म्हणजे 3 5 15 आणि पुढे पाडा तसाच कंटिन्यू होत आहे, सलग आहे. तर मग जी मधली राहिलेली संख्या आहे ती प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे आणि ती आहे 15. म्हणून त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 15. अशा पद्धतीने पाढ्यावरती आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात आणि आपण ते अतिशय व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. यानंतर पुढील चौकोनाचा जर आपण अभ्यास केला, पुढील कोड्याचा आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला उभे स्तंभ जे दिसत आहेत त्यामध्ये 5, 12, 11, दुसरा स्तंभ जो दिसतोय 11, 9, 10 आणि तिसऱ्या स्तंभामध्ये 7 आणि 13 आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने संख्या दिसत आहेत. मग थोडा आपण विचार केला आणि या कोड्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी स्तंभांची उभी बेरीज केलेली आहे. तर बघा 5, 12 आणि 13 यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1 आणि 2 3, म्हणजे उभी जी बेरीज आलेली आहे ती आली आहे 30. त्यानंतर दुसरा जो स्तंभ आहे त्याची सुद्धा आपण प्रत्येक संख्येतील जर बेरीज केली 11 आणि 9 20, 20 आणि 10 30, अशा पद्धतीने दोनही स्तंभांची बेरीज ही 30 येत आहे. तशाच पद्धतीने पुढचा सुद्धा आपण बेरीज करणार आहोत. 6 अधिक 17 यांची बेरीज जी येते ती येते 23. मग आपल्याला उत्तर किती आणायचंय तर आपल्याला उत्तर आणायचं या प्रश्न म्हणजे उभी जी बेरीज आहे त्या स्तंभाची, तिसऱ्या स्तंभाची, ती आपल्याला 30 यायला हवी. त्यासाठी आपण काय करणार आहोत, 30 मधून हे 23 वजा करणार आहोत. 30 मधून जर आपण 23 वजा केले मधून जर आपण 23 वजा केले, 30 वजा 23 म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 7. अशा पद्धतीने उभ्या स्तंभांची बेरीज असलेले प्रश्न किंवा आडव्या ओळीची बेरीज असलेले प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण आपण या ठिकाणी सोडवू शकतो. तर चला मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी सुद्धा आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की या ठिकाणी आपल्याला जे कोड दिलेलं आहे त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती शोधायची आहे. तर 5, 8, 13, 6, 11 प्रश्नचिन्ह 7, 14 आणि 7. मग आपण विचार करतो आणि 5 अधिक 8 13 आपल्याला असं वाटतं की 8 आणि 5 13 असे उत्तर असू शकतं. म्हणून आपण काय करतो 6 अधिक 11 17 शोधायला जातो, परंतु 17 काही ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये नसतात. कधी कधी असं वाटतं 7 अधिक 7 14 आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत असतो.
तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय सोप्या पद्धतीने डावी बाजू जी आहे, डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यातील अंक 5 आणि डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यातील अंक 7, ह्या दोघांची जर आपण बेरीज केली, त्या दोघांची जर आपण बेरीज केली, 5 अधिक 7 ह्या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 12. आणि 12 या संख्येला जर आपण 2 ने भागलं, 12 भागिले 2, तर आपलं उत्तर येतं या ठिकाणी 6. म्हणजे वरची संख्या, वरच्या याच्यात चौरसातील अंक आणि खालच्या चौरसातील अंक किंवा संख्या यांची बेरीज करून त्याला जर आपण त्याची दुप्पट केली किंवा त्याला 2 ने भागलं असं आपण म्हणूया, तर आपल्याला निश्चित या ठिकाणी उत्तर मिळतंय. तर मग 8 अधिक 14, 8 अधिक 14 यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 22. आणि 22चे जे अर्धे आहेत, 22 भागिले 2, 11. अशा पद्धतीने 11 या ठिकाणी मधली संख्या आलेली आहे. मग तोच नियम वापरून आपल्याला तिसऱ्या स्तंभातील अंक मध्यभागी प्रश्नचिन्हाच्या जागी जे उत्तर येणार आहे ते आपल्याला शोधायचे आहे. मग त्यासाठी आपण 13 अधिक 7 या दोन संख्यांची बेरीज करणार आहोत. 13 अधिक 7 या दोन संख्यांची जी बेरीज येते ती येते 20. आणि 20चे अर्धे म्हणजेच 20 भागिले 2, तर आपलं जे उत्तर येतंय प्रश्नचिन्हाच्या जागी जे उत्तर येणार आहे ते उत्तर आहे 10. तर पर्याय क्रमांक 1, 10 हे या प्रश्नाचं आपण उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण व्यवस्थित निरीक्षण करून त्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. बघा, पुढील प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 17, यामध्ये आपल्याला जे अंक दिलेले आहेत, ज्या संख्या दिलेल्या आहेत 2, 17, 5, 8, प्रश्नचिन्ह 30, 23, 3 आणि 12. मग आता या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना आपण थोडं जर निरीक्षण केलं तर आपल्याला आपण उभी बेरीज करणार, आडवी बेरीज करणार, काही वर्गसंख्यांशी, घनसंख्यांशी काही संबंध आहे का ते पाहणार, कुठला पाढ्याबरोबर याचा संबंध लागतोय का ते बघणार. त्यानंतर त्या संख्यांचा चढता क्रम आपण लावून पाहायचा आहे. जर आपण त्या संख्यांचा चढता क्रम या ठिकाणी लावला तर बघा, सर्वात लहान जी संख्या आहे ती आहे 2. त्यानंतर येणारी संख्या 3, नंतर येणारी संख्या 5, त्यानंतर येणारी संख्या 8, नंतर येणारी संख्या 12, 17, 17 नंतर 23 आणि 30. अशा पद्धतीने या संख्या चढत्या क्रमाने आपण मांडून घ्यायच्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर आपण जर व्यवस्थितरित्या यांचं निरीक्षण केलं तर 2 आणि 3 यामध्ये 1 चा फरक आहे. 2 आणि 3 या दोन संख्यांमध्ये 1 चा फरक आहे. 3 आणि 5 या दोन संख्यांमध्ये 2 चा फरक आहे. 5 आणि 8 या संख्यांमध्ये
3चा फरक आहे. 8 आणि 12 या संख्यांमध्ये 4चा फरक आहे. 12 आणि 17 या दोन संख्यांमध्ये 5चा फरक आहे. 17 आणि 23 यामध्ये 6चा फरक आहे. 23 आणि 30 यामध्ये 7 या संख्येचा फरक आहे. म्हणजे बघा, या चढता क्रम लावल्यानंतर आपल्याला कळालं की त्या संख्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा फरक वाढत वाढत गेलेला आहे. म्हणजे निश्चितच पुढील जी संख्या आपल्याला मिळणार आहे 7 नंतर जर आपण त्या ठिकाणी 8 हे जर मिळवले तर 30 अधिक 8 38 अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळणार आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. बघा, अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त आपल्याला या ठिकाणी चढता क्रम लावून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. बघा, आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे. प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्याला दिसत आहे यामध्ये 5, 21, 2, 9, 65, 4, 14 प्रश्नचिन्ह आणि 8. त्या प्रश्नाचं सुद्धा आपण व्यवस्थितरित्या जर निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी समजून येईल की जर आपण 5 डाव्या कोपऱ्यातील संख्या 5 आणि उजव्या कोपऱ्यातील संख्या 2 त्यांची आपण बेरीज केली, 5 अधिक 2 या दोन संख्यांची आपण बेरीज केली तर बघा काय होत आहे. 5 अधिक 2 याचं जे उत्तर येणार आहे ते 7 आहे. आणि 7 आणि 5 आणि 2 या दोन्ही संख्यांचा जर फरक बघितला तर तो आहे 3. 5 वजा 5 वजा 2 तो आहे 3. 7 गुणिले 3 21 या पद्धतीने या ठिकाणी 21 ही संख्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असलेली 9 ही संख्या 9 अधिक 4 13 गुणिले 9 आणि 4चा जो फरक आहे 9 वजा 4 या संख्यांमधील जो फरक आहे तो आहे 5. म्हणजेच 13×5 65 या ठिकाणी जे उत्तर आपल्याला मिळाले मधली संख्या 65. यातून आपण बघू शकता खूप सोपी पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे. डावीकडील अंक आणि उजवीकडील अंक यांची बेरीज करून त्यांच्या फरकाने जर त्यांना गुणलं तर मधली संख्या मिळत आहे. म्हणजे 5 अधिक 2 7 आणि 5 आणि 2चा फरक 3 तर 7 त्रिक 21 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. तसंच 9 अधिक 4 13 आणि 9 आणि 4चा फरक 5. 13×5 65
अशा पद्धतीने आपल्याला मिळत आहे. तर मग आता पुढे जाऊन 14+8 14+8 गुणिले 14-8 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी करणार आहोत. मग 14+8 किती? तर 14+8 22 गुणिले 14तून 8 वजा केले तर 14 - 8 6. तर 22 हा गुणाकार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल 6×2 = 12 हातचा आला 1, 6×2 = 12 + 1 13. तर अशा पद्धतीने 132 हे उत्तर हे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 132. अशा पद्धतीने हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सोडविला आहे. त्यानंतर खूप सोपा असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर लिहिलेला आहे. प्रश्न पाहिल्याबरोबर माझ्या मते 95% विद्यार्थ्यांना लगेच याचं उत्तर आलेलं आहे. कारण की आपण पाहता क्षणी लगेच सांगू शकतो या ठिकाणी की डाव्या बाजूचा अंक आणि उजव्या बाजूचा अंक यांचा जर गुणाकार केला, बघा 4 आणि 3 डाव्या बाजूचा जो अंक आहे किंवा डाव्या बाजूची जी संख्या आहे आणि उजव्या बाजूची जी संख्या आहे यांचा जर आपण गुणाकार केला तर 4×3=12 अशा पद्धतीने मधली संख्या आपल्याला मिळणार आहे. मग आपण या ठिकाणी सुद्धा 7 आणि 5 या दोन संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला मधली संख्या 7×5=35 ही मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मग अतिशय सोपा असा हा प्रश्न 11×8 हा आपण सोडवला तर याचं उत्तर 88 या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच 11×8=88 हे या प्रश्नाचं उत्तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने सांगू शकतो आणि आपल्याला ते मिळालेलं आहे. पुढचा सुद्धा एक सोपा प्रश्न तुमच्या सरावासाठी. याही प्रश्नाचं उत्तर 95% विद्यार्थी एकदम सहज गतीने देतील, कारण की आपला खूप आता सराव झालेला आहे आणि हा शेवटचे जे थोडेफार प्रश्न आहेत ते आपल्या सरावासाठी आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आपण सहज रीतीने सांगू शकता. तर आपण पाहिलं तर पहिला स्तंभ हा पूर्ण आहे, दुसरा स्तंभ हाही पूर्ण आहे आणि तिसऱ्या स्तंभाच्या उजव्या बाजूच्या खालच्या चौकोनात जी संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत? आपल्याला सर्वात प्रथम 12, 15 आणि 23 या संख्यांची आपण बेरीज करणार आहोत. 12, 15 आणि 23. मग 12, 15 आणि 23 या संख्यांची आपण बेरीज केल्यानंतर 2+5 7, 7+3 10, हातचा आला 1, 3 आणि 2 5. म्हणजे ही जी बेरीज येत आहे उभी बेरीज ती आहे 50. मग आपण चला पुढच्या स्तंभाकडे जाऊया. पुढच्या स्तंभामध्ये 18, 22 आणि 10, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि 1
5. अशा पद्धतीने दुसऱ्याही स्तंभाची बेरीज 50 येत आहे. मग आता तिसऱ्या स्तंभामध्ये 30 अधिक 7 किती, तर 30 अधिक 7 37 येत आहे. तर मग 37 आल्यानंतर संपूर्ण स्तंभाची बेरीज 50 यायला हवी. यासाठी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जो अंक आहे तो शोधण्यासाठी आपण 50 वजा 37 करणार आहोत आणि 50 वजा 37 केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळणार आहे ती आहे 13. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि आपणास ते उत्तर समजलं असेल. हाही प्रश्न अतिशय सोपा आपल्यासाठी आहे. आपण या प्रश्नाचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लगेच लक्षात येईल की या ठिकाणी 7 या पाढ्याचा उपयोग केलेला आहे. तर 7 या पाढ्याचा उपयोग करून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. मग पाहूया आपण. 7 एक 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35, 7 चकून 42, 7 7 49, 7 8 56. म्हणजेच या ठिकाणी 7 गुणिले 9 7 9 63 हे उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला इतका सराव केल्यानंतर हे प्रश्न किती सोपे असतात हे निश्चितच कळायला लागलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपल्या समोर मी लिहिलेला आहे. थोडंसं त्याचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी 12, 18, 15, 19, 50, 14, 16 प्रश्नचिन्ह आणि 23 या संख्या या चौकोनामध्ये आपण लिहिलेल्या आहेत. मग आता त्या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. हे उत्तर शोधत असताना आपण एक पहिली जी डावीकडील संख्या आहे 12, त्या 12 संख्येतील 2 अंक आहेत. ह्या 2 अंकांची जर बेरीज केली 1 अधिक 2 तर ती बेरीज येते 3. आणि उजवीकडील कोपऱ्यात जी 15 ही संख्या आहे त्या संख्येतील अंकांची जर आपण बेरीज केली तर ती येते 1 अधिक 5 6. तर दोघांची आपण अंकांची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे 1 अधिक 2 आणि 5 1 अधिक 5. आणि त्यानंतर या दोघांचा आपण जर गुणाकार केला 3 + 18 या ठिकाणी आपल्याला ही संख्या 18 मिळत आहे. यानंतर तोच नियम वापरून 1 अधिक 9 10 आणि 1 अधिक 4 5
ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मधली संख्या 10 5 50 या ठिकाणी मिळत आहे. तोच त्याच नियमाचा वापर करून आता आपल्याला समजलंय की डावीकडील संख्येतील अंकांची बेरीज आणि उजवीकडील अंकांची बेरीज करून आलेल्या उत्तराचा जर गुणाकार केला तर आपल्याला मधली संख्या मिळत आहे. मग आपण काय करणार आहोत, 1 अधिक 6 7 आणि 2 अधिक 3 5 आणि मग 7 आणि 5 यांचा जर आपण गुणाकार केला 7 गुणिले 5 तर 35 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. म्हणजे आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 35 हे या ठिकाणी आपण पाहिलं, आपल्याला बरोबर उत्तर मिळालं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 23 आपण पाहत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा सराव सुरू आहे. या ठिकाणी पहिली संख्या दिलेली आहे 7, 28, 8, 9, प्रश्नचिन्ह 10, 11, 66, 12. तर या ठिकाणी आपण पाहिलं 7 आणि 8 या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला, डावीकडील कोपऱ्यातील अंक 7 आणि उजवीकडील कोपऱ्यातील अंक 8, 7 गुणिले 8 त्यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 56 आणि या 56 ला आपण जर 2 ने भागले, 56 भागिले 2 जर आपण केलं तर आपल्याला 28 ही मधली संख्या या ठिकाणी मिळत आहे. तर मग आता ही पहिली ओळ आपण पाहिली, त्याप्रमाणे शेवटच्या ओळीचा आपण जर अभ्यास केला तर शेवटच्या ओळीमध्ये डाव्या कोपऱ्यात येणारा जो अंक आहे तो आहे 11 गुणिले उजव्या कोपऱ्यात येणारी संख्या 12. 11 गुणिले 12 या दोन संख्यांचा आपण या ठिकाणी सर्वप्रथम गुणाकार करणार आहोत आणि हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला समजतंय की 11 आणि 12 या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे तो आहे 132. 12 1 12 हाचा आला 1, 12 1 12 ने 13, 132 हा गुणाकार आलेला आहे आणि 132 भागिले 2 जर केलं तर बेसक 12 आणि बेसक 12 66 या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण हा मधला अंक 9 आणि उजवीकडील संख्या 10 त्यांची जर बेरीज केली तर यांचा जर गुणाकार केला 9 गुणिले 10 तर ते येतंय 90 आणि 90 चे अर्धे आपल्याला या ठिकाणी करायचे. 90 भागिले 2 म्हणजेच आपलं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे 45. या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपण सहज पद्धतीने शोधलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो.
पाहिल्याबरोबर तुम्ही सोडवला सुद्धा, कारण की हा प्रश्न अवलंबून आहे मूळ संख्यांवरती आणि मूळ संख्या निश्चितच आपल्या सर्वांच्या लक्षात आहे, त्या आपण लक्षात ठेवलेल्या आहेत. तर त्या मूळ संख्या सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, क्रमाने लिहिणार आहोत. त्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपण क्रमाने लिहिणार आहोत. त्यामध्ये सर्वात छोटी संख्या जी आहे ती आहे 7, 11, 13, 17, 23, 29, 31 आणि 37. अशा पद्धतीने या 8 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि मग एक मूळ संख्या जी आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. तर आपल्याला कळतंय 7, 11, 13, 17 आणि 23 यांच्या मधोमध येणारी 19 ही मूळ संख्या यामध्ये दिलेली नाही. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं जे आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 हेच आहे. आपण या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. तर या ठिकाणी आलेलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 19 हे आपलं उत्तर आहे. हा थोडासा वेगळा प्रश्न आपण जर पाहिला तर आपल्याला या ठिकाणी 12, 4, 15, 20, प्रश्नचिन्ह 6, 8, 30 आणि 10 अशा पद्धतीने संख्या दिलेल्या आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा? उभ्या स्तंभांची बेरीज करायची. 20, 12 आणि 8, 20 आणि 20, 40, 15, 6, 21 आणि 10, 31. उभ्या स्तंभांची बेरीज करून तर उत्तर मिळत नाही. आडव्या स्तंभांची बेरीज करायची. 8 आणि 30, 38, 38 आणि 10, 48, 12 आणि 15, 27, 27 आणि 4, 31. आडवी बेरीज करून सुद्धा उत्तर मिळत नाही. मग काय करावे? थोडा वेगळा प्रश्न आहे विद्यार्थी. बघा, त्याचं जर निरीक्षण आपण व्यवस्थित जर केलं ना तर असं आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कोपऱ्यातील विरुद्ध जी संख्या आहे हा डाव्या कोपऱ्यातील जी संख्या आहे 12, डाव्या कोपऱ्यातील वरची संख्या 12 आणि उजव्या कोपऱ्यातील खालची संख्या 10 त्यांचा आपण गुणाकार जर केला तर तो गुणाकार येतो 120. त्याचप्रमाणे डाव्या कोपऱ्यातील खालची संख्या 8 गुणिले उजव्या कोपऱ्यातील वरची संख्या 15 यांचाही आपण या ठिकाणी जर गुणाकार केला तर ती संख्या येते 120. आता डाव्या कोपऱ्यातील मधली संख्या 20 आणि उजव्या कोपऱ्यातील मधली संख्या 6 यांचाही गुणाकार केला तर 20 गुणिले 6 ती पण उत्तर येते आपल्याला 120. आणि
वरच्या ओळीतील मधला अंक खालच्या ओळीतील मधला अंक या दोघांची बेरीज गुणाकार केला 4 गुणिले 30 तोही गुणाकार येतोय 120. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळालं असेल की ह्या 8चा 15 बरोबर, 12चा 10 बरोबर, 20चा 6 बरोबर आणि 4चा 30 बरोबर जर गुणाकार केला तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवर जे उत्तर आहे ते मिळतंय ते म्हणजे 120. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला 9 संख्या दिलेल्या होत्या आणि एका संख्येवर प्रश्नचिन्ह दिलेलं होतं आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवरील संख्या शोधायची होती. आपण अतिशय योग्य पद्धतीने या प्रकारचे प्रश्न समजावून घेतले आणि त्याची उत्तरही आपण आपल्या वहीत लिहिलेली आहेत. आता आपण पुढचा जो एक प्रश्न प्रकार वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मी मांडत आहे. प्रश्न मी वाचतोय, प्रश्न क्रमांक 26. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा. तर बघा, या प्रश्नाचा आपण बारकाईने जर विचार केला तर यामध्ये 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. ही एक आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे आणि ही तिसरी आकृती आहे. ह्या 3 आकृत्यांचा 3 आकृत्यांपैकी पहिली आकृती आणि दुसरी आकृती या 2 आकृत्यांचा अभ्यास करून त्यामध्ये लपलेला एक नियम आपल्याला शोधून काढायचा आहे आणि तो नियम शोधल्यानंतर तो संबंध किंवा तो सहसंबंध शोधल्यानंतर तोच संबंध वापरून आपल्याला तिसऱ्या आकृतीतील प्रश्न सोडवायचा आहे. मग बघूया कोणता संबंध वापरला आहे बरे. पहिली आकृती या ठिकाणी 49, 14, 7, 78, 13, 12, प्रश्नचिन्ह 17 आणि 18 अशा पद्धतीने संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग थोडासा जर विचार केला तर थोडी या ठिकाणी गणितीय मांडणी आपण करूया. पहिल्या आकृतीमध्ये जे संख्या आलेल्या आहेत 14 गुणिले 7 भागिले 2, 14 गुणिले 7 भागिले 2 म्हणजेच काय बघा, ह्या 2 ने बे एक बे हे 7 14 आणि 7 गुणिले 7 7 7 49. 49 ही संख्या या ठिकाणी अशा पद्धतीने आलेली आहे. म्हणजेच काय, खालच्या ह्या 2 संख्यांचा गुणाकार करून त्या आलेल्या गुणाकाराची निमपट केली असता आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे 49. त्याच पद्धतीने आपण 13 गुणिले 12 त्यांचा गुणाकार करून त्याची निमपट करणार आहोत.
मग 13 आणि 12 यांचा गुणाकार भागिले 2, बे एक बे, बेसक 12 आणि 13 गुणुले 6 13 78 अशा पद्धतीने 78 या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे अगदी सोपं आहे. आपल्याला खाली दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार करून त्या गुणाकाराची निमपट हा संबंध ह्या दोन आकृत्यांच्या साहाय्याने आपण शोधून काढलेला आहे आणि तोच संबंध वापरून आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये वापरायचा आहे आणि ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी पहिली संख्या 17 गुणुले दुसरी संख्या 18 भागिले 2, 17 गुणिले 18 भागिले 2. 18ला जर 2 ने भागलं तर बे एक बे, बे 9 18, 17 गुणुले 9. बघा विद्यार्थी मित्रांनो, 17चा पाढा आपल्या सर्वांचा पाठ आहे. तर मग 17 9 153 या पद्धतीने पर्याय क्रमांक 3. आणि जरी पाढा पाठ नसेल तर 9 7 63 हातचे आले 6, 9 1 9 9 6 15 अशा पद्धतीने गुणाकार करून सुद्धा 153 हे उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. अशाही पद्धतीने उदाहरणे आपल्याला येत असतात. तर चला पुढील उदाहरण आपण अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 27 त्याचा अभ्यास करत असताना या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 आकृतीबंध दिलेले आहेत. हा एक आकृतीबंध दिलेला आहे, हा दुसरा आकृतीबंध दिलेला आहे आणि तिसऱ्या आकृतीबंधामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला जे उत्तर कोणतं येणार आहे ते शोधायचं आहे. मग हे उत्तर शोधत असताना आपण सर्वप्रथम पहिला आकृतीबंध, दुसरा आकृतीबंध हा परिपूर्ण आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कोणता नियम आहे तो शोधून काढायचा आहे आणि नियम शोधल्यानंतर तिसऱ्या आकृतीबंधामध्ये प्रश्नचिन्हाच्या जाग्यावर कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण थोडासा जर विचार केला तर या ठिकाणी ही संख्या आलेली आहे 18. 18ला जर मी 2 ने भागलं तर उत्तर येतंय 9. उत्तर किती येतंय 9. 18ला 2 ने भागल्यानंतर 9 येतंय आणि 9 मध्ये जर मी हे 3 मिळवले 9 अधिक 3 तर मला 12 ही संख्या या ठिकाणी मिळते. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या आकृतीबंधाचा जर विचार केला तर 28 त्या संख्येला पण 2 ने भागलं तर याचं उत्तर येईल 14 आणि 14 या संख्येमध्ये आपण जर 7 ही संख्या मिळवली तर उत्तर येतंय 21. 14 या संख्येमध्ये 7 ही संख्या मिळवली तर उत्तर येतंय 21. म्हणजे या ठिकाणी आपण जो नियम शोधून काढला आहे तो आहे या संख्येचा अर्धा करून 3 ही संख्या त्यामध्ये जर मिळवली तर आपल्याला ते उत्तर मिळत आहे.
तोच नियम या ठिकाणी आपण वापरणार आहोत. 40 भागिले 2, 40 या संख्येला जर आपण 2 ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 20 आणि 20 मध्ये हे 8 आपण जर मिळवले तर आपलं उत्तर असणार आहे 28. अशा पद्धतीने आपण हे उत्तर शोधलेलं आहे. मग 28 पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर अतिशय बरोबर आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 आकृतीबंध आपल्या समोर दिलेले आहेत. यामध्ये 21, 9, 18 हा पहिला आकृतीबंध आहे. 36, 16, 32 हा दुसरा आकृतीबंध आहे. 54, प्रश्नचिन्ह आणि 45 हा तिसरा आकृतीबंध आहे. ह्या पहिल्या आकृतीबंधाचा अभ्यास करून त्यातील नियम आपल्याला शोधायचा आहे. तोच नियम या ठिकाणी सुद्धा लागतो का ते पाहायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तो नियम वापरून आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधून काढायचं आहे. मग सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 21 आहे आणि या ठिकाणी आहे 18. आपण जर 21 आणि 18 यांची जर वजाबाकी केली तर 21 आणि 18 यांची वजाबाकी आहे 3. 21 आणि 18 यांची वजाबाकी आहे 3 आणि 3चा जर आपण वर्ग केला, 3चा वर्ग केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतंय ते आहे 9. म्हणजेच 21 आणि 18 या संख्यातील फरक 3 आणि 3चा वर्ग 9 हे यामध्ये आपल्याला समजतंय. त्यानंतर आपण या ठिकाणी 36 आणि 32 त्यातील फरक 4 आणि 4चा वर्ग 16. 36 वजा 32 केले तर 4 आणि 4चा वर्ग 16. अशा पद्धतीने हा नियम आपल्याला कळालेला आहे. म्हणजे या संख्यांमधील फरकाचा वर्ग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हाच नियम आपण तिसऱ्या आकृतीबंधामध्ये वापरणार आहोत. 54 आणि 45 यांचा फरक आपण शोधणार आहोत. 54 वजा 45 हा फरक आहे 9 आणि 9चा वर्ग 81. ही संख्या, हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. अशा पद्धतीने आपण आज या घटकावरील, कोडे या घटकावरील या प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आज मी आपल्याला जे काही शिकवलं ते आपल्याला निश्चितच या ठिकाणी समजलेलं असेल आणि आपण सुद्धा खूप छान पद्धतीने ऑनलाईन तासिका अभ्यासत आहात, पाहत आहात आणि आपल्या वहीमध्ये त्या नोट्स काढत आहात. त्याबद्दल आपलेही खूप आभार. आणि उद्या सकाळी ठीक 7 वाजता परत आपण भेटूया. याच टॉपिकसह पुन्हा खूप साऱ्या मजा करूया, खूप सारे उदाहरणं सोडूया. उद्या सकाळी लक्षात असू द्या, ठीक 7 वाजता, 7 ते 8 या वेळेमध्ये. धन्यवाद.